मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण टोमॅटोचं ओपनिंग आणि क्लोजिंग कसं होतं हे या ठिकाणी स्टडी केलंय. तर या व्हिडिओमध्ये कुठले फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन ट्रान्सपिरेशन मध्ये आपण काल एक्सटर्नल फॅक्टर्स त्या व्हिडिओमध्ये पाहिले. आता याच्यामध्ये इंटरनल फॅक्टर्स कुठले असतात, म्हणजे प्लांटचे कुठले अशी स्ट्रक्चर असतं की त्याच्यामुळे ट्रान्सपिरेशनच्या रेटवरती ते इफेक्ट करतं. बघा, आता हे जे फॅक्टर्स मी लिहिलेले आहेत ते फॅक्टर्स कुठले आहेत, ते इंटरनल फॅक्टर्स आहेत. कालच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सटर्नल फॅक्टर्स पाहिलेले आहेत. आता इंटरनल फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन द रेट ऑफ ट्रान्सपिरेशन हे इंटरनल फॅक्टर्स आहेत, म्हणजे प्लांटचे फॅक्टर्स आहेत हे. आता नंबर ऑफ स्टोमाटा म्हणजे काय, समजा हे लीफ आहे, तर ह्या लीफचा असा सेक्शन घेतल्यानंतर तुम्हाला माहित आहे अप्पर एपिडर्मिस आणि काय असतं, लोअर एपिडर्मिस असतं. स्टोमाटाचे नंबर जेवढे जास्त, आता एक स्टोमाटा झाला, हा आणखीन एक स्टोमाटा झाला, जेवढं नंबर ऑफ स्टोमाटा जास्त तेवढं पाण्याचं लॉस लीफ मधनं काय असतं, जास्त असतं. म्हणजे रेट ऑफ ट्रान्सपिरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ स्टोमाटा. Number of stomata increases if here there are 2, then again 4, 5, like that. If a number of stomata are more, then the rate of transpiration is more. That means the rate of transpiration is directly proportional to number of stomata present in the leaf. This is what the first factor. म्हणजे बघा पहिला फॅक्टर काय आहे, ट्रान्सपिरेशनचा रेट हा डायरेक्टली कशावरती अवलंबून असतो, पानामध्ये असलेल्या नंबर ऑफ स्टोमाटावरती. स्टोमाटाचे नंबर इन्क्रीज झाले तर ट्रान्सपिरेशनचा रेट वाढतो, स्टोमाटाचे नंबर डिक्रीज झाले तर ट्रान्सपिरेशनचा रेट कमी होतो, म्हणजे नंबर ऑफ स्टोमाटा झाला. डिस्ट्रीब्युशन ऑफ स्टोमाटा. आता जे डायकॉट प्लांटचं लीफ आहे त्याला डॉर्सी वेंट्रल लीफ असं म्हणतात. डायकॉट प्लांटचं जे लीफ आहे त्याला डॉर्सी वेंट्रल लीफ असं. डॉर्सी वेंट्रल लीफ म्हणजे काय, वरचा सरफेस पानाचा आणि खालचा सरफेस स्ट्रक्चरली डिफरंट असतं. आता समजा हे डायकॉट प्लांट आहे, डायकॉट लीफ आहे, तर डायकॉट लीफ मध्ये पानाचा अप्पर सरफेस आणि लोअर सरफेस जो असतो, पानाचा वरचा सरफेस आणि खालचा सरफेस, अप्पर आणि लोअर सरफेस स्ट्रक्चरली डिफरंट असतं, त्याला डॉर्सी वेंट्रल लीफ असं म्हणतात. डॉर्सी वेंट्रल लीफ मध्ये स्टोमाटा कुठल्या एपिडर्मिसला असतो, फक्त समजा हे डॉर्सी वेंट्रल लीफ आहे, म्हणजे कुठलं लीफ आहे, हे डायकॉट लीफ आहे. तर ह्या डायकॉट लीफच्या फक्त लोअर एपिडर्मिसला, लीफचा सेक्शन घेतला ना आपण, टीएस ऑफ लीफ ज्या वेळेला घेतोय त्या लीफच्या सेक्शन मध्ये मला सांगा, लीफ मध्ये दोन एपिडर्मिस असतात. या वरच्या एपिडर्मिसला म्हटलं जातं अप्पर एपिडर्मिस आणि हा खालचा जो आहे लोअर एपिडर्मिस. तर स्टोमाटा जर लोअर एपिडर्मिसला असेल, स्टोमाटा लोअर एपिडर्मिसला कुठल्या लीफ मध्ये असतो, डायकॉट लीफ म्हणजेच डॉर्सी वेंट्रल लीफ मध्ये असतो. आणि आयसोबायलेटर लीफ मध्ये दोन्ही एपिडर्मिसला स्टोमाटा असतो. आयसोबायलेटर लीफ म्हणजे कुठलं, उदाहरणार्थ मोनोकॉट लीफ जे आहे, मोनोकॉट लीफ मध्ये स्टोमाटा, बघा हा मोनोकॉट जर लीफ घेतला म्हणजे शुगर केनचं लीफ घेऊया किंवा मख्याचं लीफ घेऊया, मेज, त्याचं सेक्शन घेतल्यावर त्यात दोन एपिडर्मिस असतात. आणि स्टोमाटा जर दोन्ही एपिडर्मिसला असले, अप्पर आणि लोअर दोन्ही एपिडर्मिसला जर स्टोमाटा असले, बघा इथं पण स्टोमाटा इथं पण स्टोमाटा, अप्पर आणि लोअर एपिडर्मिस, ह्याला एपिडर्मिस म्हणतात. अप्पर आणि लोअर एपिडर्मिसला दोन्ही एपिडर्मिसला स्टोमाटा असले, ते कुठल्या लीफ मध्ये असतात, आयसोबायलेटर लीफ. आता आयसोबायलेटर लीफचा अर्थ माहिती आहे तुम्हाला, पानाचा वरचा सरफेस आणि खालचा सरफेस दोन्हीही सेम असतात, त्याला आयसोबायलेटर लीफ असं म्हणतात. मोनोकॉट लीफ हे आयसोबायलेटरल लीफ आहे. मोनोकॉट लीफ कुठला आहे, आयसोबायलेटरल लीफ आहे. म्हणजे शुगर केनचं लीफ असू दे, मख्याचं लीफ असू दे, आयसोबायलेटरल लीफ आहे. जे स्ट्रक्चरली अप्पर आणि लोअर सरफेस पानाचा सेम असला तर त्याला आयसोबायलेटरल लीफ असं म्हणतात. आयसोबायलेटरल लीफ मध्ये स्टोमाटा वरच्या पण एपिडर्मिसला आणि खालच्या पण एपिडर्मिसला प्रेझेंट असतो. स्टोमाटा प्रेझेंट ॲट बोथ एपिडर्मिस in monocot leaf means isobilateral leaf has stomata at both epidermis. दोन्हीही मोनोकॉट लीफचा सेक्शन घेतल्यावर अप्पर आणि लोअर एपिडर्मिस या दोन्हीही एपिडर्मिसला स्टोमाटा असला तर तो आयसोबायलेटर लीफ मध्ये असतो, मेज प्लांट मध्ये असतात.
आयसोबायोलेटरल लीफ मध्ये म्हणजे स्ट्रक्चरली अप्पर सरफेस लीफचा जो असतो आणि लोअर सरफेस जो असतो तो सेम असतो, त्याला म्हणतात आयसोबायोलेटरल लीफ. तुम्ही शुगर केनचं पान पहा, पानाचा वरचा सरफेस जेवढा ग्रीन आहे तेवढाच खालचा सरफेस ग्रीन असतो बघा. शुगर केन आयसोबायोलेटरल लीफ. मक्याचं पान बघा, वरचा सरफेस जेवढा ग्रीन तेवढाच खालचा सरफेस ग्रीन. ते तुम्ही डायकॉट लीफ, डॉर्सी व्हेंट्रल लीफ पहा, जास्वंदचं पान, खऊचं पान पहा, वरचा सरफेस डार्क ग्रीन असतो आणि खालचा सरफेस फेंट ग्रीन असतो. असा लीफ म्हणजे डॉर्सी व्हेंट्रल लीफ. खऊचं पान, बिटल लीफ आणि चायना रोजचं प्लांटचं लीफ पहा की वरचा सरफेस हा खूप ग्रीन असतो आणि खालचा सरफेस हा लो फेंट ग्रीन असतो. डॉर्सी व्हेंट्रल लीफ मध्ये स्टोमाटा फक्त लोअर एपिडर्मिसला असतो, म्हणून त्याला म्हणतात हायपोस्टोमॅटिक लीफ. त्या लीफला म्हटलं जातं हायपोस्टोमॅटिक लीफ. आणि आयसोबायोलेटरल लीफ म्हणजे मोनोकॉट लीफमध्ये आयसोबायोलेटरल लीफ असतं, तिथं स्टोमाटा दोन्ही एपिडर्मिसला असतो, म्हणून त्याला म्हणतात एम्फिस्टोमॅटिक लीफ. बघा, आयसोबायोलेटरल लीफ म्हणजे काय, सॉरी हायपोस्टोमॅटिक लीफ म्हणजे काय, डायकॉट लीफ मध्ये स्टोमाटा फक्त खालच्या एपिडर्मिसला असतो, त्याला हायपोस्टोमॅटिक लीफ म्हणतात. आणि मोनोकॉट लीफ म्हणजे आयसोबायोलेटरल लीफ दोन्ही एपिडर्मिसला स्टोमाटा असतो, म्हणून एम्फिस्टोमॅटिक लीफ असं म्हणतात. हे झालं स्टोमाटाचं डिस्ट्रीब्युशन कुठल्या एपिडर्मिसला आहे त्याच्यावर पण ट्रान्सपिरेशनचा रेट अवलंबून असतो. त्याच्यावर पण कशाचा रेट अवलंबून असतो, ट्रान्सपिरेशन. डिस्ट्रीब्युशन ऑफ स्टोमाटा हे पण ट्रान्सपिरेशनचं रेट ठरवतं. अप्पर एपिडर्मिसला की लोअर एपिडर्मिसला स्टोमाटा असल्यानंतर ट्रान्सपिरेशनच्या या ठिकाणी रेट ठरवतं. बघा, पर्सेंटेज ऑफ स्टोमाटा, रेट ऑफ ट्रान्सपिरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ स्टोमाटा. म्हणजे काय, बघा इकडे rate of transpiration is directly proportional to how much percent stomata are present. Percentage of stomata means number decides the percentage only. बघा, आता एखाद्या पानामध्ये जर 100 स्टोमाटा असतील तर ते लीफ जास्त ट्रान्सपिरेशन करतं, पाण्याचा लॉस करतं. त्यात फक्त 10% स्टोमाटा आहे तर पाण्याचा लॉस कमी होणार. म्हणजे पर्सेंटेज ऑफ स्टोमाटा, नंबर ऑफ स्टोमाटा डिसाइड्स द पर्सेंटेज. If more number of stomata, more is the percentage, then more is the percentage, high rate of transpiration. Percentage of stomata हा देखील खूप महत्वाचा रोल प्ले करतो लीफ मध्ये पाण्याचं लॉस व्हायला. हे इंटरनल फॅक्टर झाले. स्टोमाटाचे नंबर, डिस्ट्रीब्युशन अप्पर की लोअर एपिडर्मिस आणि पर्सेंटेज ऑफ स्टोमाटा याच्यावर पाण्याचा लॉस म्हणजे ट्रान्सपिरेशनचा रेट ठरत असतो. पुढचा फॅक्टर बघूया. अनाटॉमी ऑफ लीफ मध्ये आता तुम्हाला माहित आहे, एक समजा एखादा डायकॉट लीफ घेऊया आपण, आणि ह्या डायकॉट लीफचा आपण काय घेतला, टीएस घेतला. टीएस म्हणजे ट्रान्सफर सेक्शन घेतलं. घेतल्यानंतर तुम्हाला माहित आहे त्यात दोन एपिडर्मिस असतात, अप्पर एपिडर्मिस आणि लोअर एपिडर्मिस असे दोन एपिडर्मिस असतात. आपण डायकॉट लीफचं घेतले म्हणजे स्टोमाटा फक्त खालच्या एपिडर्मिसला आहे बघा. आणि त्यात दोन एपिडर्मिस, हा जो आहे त्याला म्हणतात अप्पर एपिडर्मिस, याला म्हणतो आपण लोअर एपिडर्मिस. तर इथे ह्या दोन्ही एपिडर्मिसच्या मध्ये असं हे काय असतात तर बघा, मिसोफिल टिश्यू असतात. मिसोफिल टिश्यू मध्ये दोन प्रकारचे पेरेन्काइम आहेत. त्यात क्लोरोप्लास्ट असतो असा डॉटेड, क्लोरोप्लास्ट असतं. हे बघा, ह्या दोन एपिडर्मिसच्या मधल्या भागाला म्हणतात मिसोफिल. आता बघा, हे जे आहे ना, ह्या मिसोफिल मध्ये हे जे पेरेन्काइम आहेत त्या पेरेन्काइमाला म्हणतात पॅलिसेड पेरेन्काइमा. या पेरेन्काइमाला म्हटलं जातं पॅलिसेड पेरेन्काइमा. आता काय असतं बघा, नंबर ऑफ पॅलिसेड पेरेन्काइमा मोर
the rate of transpiration less. म्हणजे जेवढे मिसोफिल मध्ये, या मिसोफिलच्या भागामध्ये पॅलिसेड पेरेन्कायमा जर जास्त असतील तर रेट ऑफ ट्रान्सपिरेशन काय असतो तर कमी असतो. याच्या उलट नंबर ऑफ स्पॉन्जी पेरेन्कायमा मोर, the rate of transpiration is high. म्हणजे ट्रान्सपिरेशनचा रेट हाय केव्हा असतो तर स्पॉन्जी पेरेन्कायमा जर जास्त असतील तर ट्रान्सपिरेशनचा रेट हाय, आणि पेरिसेड पेरेन्कायमा मिसोफिल मध्ये जर जास्त असतील तर ट्रान्सपिरेशनचा रेट या ठिकाणी काय असतो लेस असतो. म्हणजे या लीफच्या अॅनाटॉमी मध्ये पॅलिसेड पेरेन्कायमा जास्त नसू नये म्हणजे ट्रान्सपिरेशनचा रेट कमी असतो, लक्षात घ्या. त्यांची संख्या कमी असली तरच जास्त, आणि स्पॉन्जी जर जास्त असले तर ट्रान्सपिरेशनचा रेट जास्त असतो, लक्षात घ्या. हाय रेट ऑफ ट्रान्सपिरेशन व्हेन स्पॉन्जी पेरेन्कायमा फेवर द हाय रेट ऑफ ट्रान्सपिरेशन. स्पॉन्जी पेरेन्कायमा असले दोन एपिडर्मिकच्या मध्ये तर ट्रान्सपिरेशन जास्त असतं, पॅलिसेड पेरेन्कायमा असले तर ट्रान्सपिरेशन लेस असतं. हे झालं लीफची अॅनाटॉमी. अॅनाटॉमी डिसाइड करते ट्रान्सपिरेशन कुठल्या प्रकारचे पेरेन्कायमा मिसोफिल मध्ये असल्यावर हाय रेट असतं आणि कुठल्या प्रकारचे पेरेन्कायमा असल्यावर लो रेट असतं. तर लो असतं पॅलिसेड मुळे, हाय असतं स्पॉन्जी मुळे. बघा आणखीन एक अॅनाटॉमिकल फॅक्टर आहे क्युटिकल. तुम्हाला माहित आहे हे पानाच्या अॅनाटॉमी मध्ये अप्पर एपिडर्मिस आणि लोअर एपिडर्मिस वरती वॅक्स सारखा कव्हर असतो. त्या वॅक्स सारख्या कव्हरला क्युटिकल असं म्हणतात. अप्पर आणि लोअर एपिडर्मिस ऑफ लीफ मध्ये हे लीफचं सेक्शन आहे. त्या लीफ सेक्शन मध्ये दोन एपिडर्मिस अप्पर आणि लोअर यांच्यावर एक वॅक्सी कव्हरिंग असतं. वॅक्सी कव्हरिंग त्याला क्युटिकल म्हणतात. रेट ऑफ ट्रान्सपिरेशन inversely proportional to thickness of cuticle. थिकनेस ऑफ क्युटिकल म्हणजे क्युटिकलचा जेवढा दोन्ही एपिडर्मिस वरती क्युटिकल जेवढं जाड, जेवढं जास्त थिकनेस तेवढं ट्रान्सपिरेशनचा रेट कमी. जेवढं थिकनेस लेस असतं ट्रान्सपिरेशनचा रेट हाय. समजा हे जास्त जाड आहे, क्युटिकल जास्त जाड आहे, पाण्याचा लॉस कमी होतो. थिकनेस मोर ट्रान्सपिरेशन लेस, थिकनेस लेस ट्रान्सपिरेशन मोर. म्हणजे रेट ऑफ ट्रान्सपिरेशन इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू थिकनेस ऑफ क्युटिकल ऑन बोथ एपिडर्मिस. इफ क्युटिकल इज अ थिक, क्युटिकल खूप जाड आहे, पाणी लॉस कमी होणार. क्युटिकल खूप कमी जाड आहे म्हणजे क्युटिकल कसा आहे लेस थिक आहे. लेस थिक असला तर पाण्याचा लॉस जास्त होणार. आता इथं जाड आहे बघा, इथं जाड असल्यामुळे पाणी लॉस होत नाही, नो वॉटर लॉस. इथं पातळ आहे बघा क्युटिकल, इथं पाणी लॉस होतं. मोर वॉटर लॉस. If thickness is more, then no water loss. Water loss is less. If thickness is more, water loss is less. Thickness of cuticle is more, water loss is less. Thickness is less, water loss is more.
बघा कॅनॉपी स्ट्रक्चर. कॅनॉपी म्हणजे काय? समजा घनदाट जंगल आहे तर पाण्याचा जो स्टेटस असतो तो कमी होतो ना वनस्पतीला. Canopy causes decrease in transpiration because canopy obstruct the status of plant, water status of plant. Big canopy means larger number of trees are there. सगळे प्लांट्स पाणी जमिनीतून ऍब्झॉर्ब करणार. नंबर ऑफ प्लांट्स जास्त आहेत तिथं. आता बघा एक मोठा एरिया आहे तिथं नंबर ऑफ प्लांट्स जास्त आहेत. तर सगळे प्लांट जमिनीतून पाणी ऍब्झॉर्ब केल्यावर स्वतःलाच वापरतात आणि पाण्याचा लॉस जो होणार आहे तो लॉस या ठिकाणी कमी होतो. डेन्स कॅनॉपी, खूप घनदाट जंगल असेल, डेन्स कॅनॉपी असेल तर लॉस पाण्याचा कमी असतो. पाण्याचा लॉस काय असतो या ठिकाणी? कमी असतो. घनदाट जंगल मध्ये पाण्याचा लॉस कमी असतो. कॅनॉपी स्ट्रक्चर. आता काही फॅक्ट्स मी ट्रान्सपिरेशनच्या बाबतीत सांगतोय बघा या ठिकाणी. सम फॅक्ट्स अबाउट ट्रान्सपिरेशन. त्यामध्ये अँटी ट्रान्सपिरंट्स म्हणजे काय? अँटी ट्रान्सपिरंट्स म्हणजे सबस्टन्सेस विच रिड्यूस द रेट ऑफ ट्रान्सपिरेशन. जे सबस्टन्सेस ट्रान्सपिरेशनचा रेट कमी करतात त्यांना अँटी ट्रान्सपरंट्स म्हणतात. हे कशासाठी उपयोग होतं? युजफुल इन ड्राय फार्मिंग. ड्राय फार्मिंग साठी हे युजफुल आहे अँटी ट्रान्सपरंट्स. पाण्याचा लॉस वनस्पतीमधून कमी करण्यासाठी हे या ठिकाणी अँटी ट्रान्सपरंट्स केमिकल वापरले जातात. उदाहरणार्थ फिनाइल मर्क्युरिक एसिटेट. फिनाइल मर्क्युरिक एसिटेट PMA. एस्पिरिन ABA. ऑक्सीइथिलीन. सिलिकॉन ऑयल. CO2. लो विस्कोसिटी वॅक्स. असे जे केमिकल तुम्ही पानावरती अप्लाय केला, वनस्पतीच्या पानावरती असे केमिकल टाकला, लीफ वरती अप्लाय केला अँटी ट्रान्सपरंटला, तर पाण्याचा लॉस ते कमी करतात. पाण्याचा लॉस कमी करणारे केमिकल म्हणजे अँटी ट्रान्सपरंट्स. फिनाइल मर्क्युरिक एसिडेट, एस्पिरिन, ऍब्सिसिक ऍसिड, सिलिकॉन ऑइल, CO2 आणि लो विस्कोसिटी वॅक्स हे जे केमिकल आहेत ते पाण्याचा लॉस या ठिकाणी कमी करतात. त्यांना अँटी ट्रान्सपरंट्स म्हणतात. वनस्पतीमधून पाणी लॉस, ट्रान्सपिरेशन कमी करायचं असेल तर हे केमिकल अप्लाय केले जातात. बघा आता नेक्स्ट ट्रान्सपिरेशन रेशो हा फॅक्ट काय बघा. ट्रान्सपिरेशन रेशो the rate of loss of water ratio of loss of water to photosynthetic CO2 fixed. photosynthetic CO2 fixed. The ratio of loss of water to photosynthetic CO2 fixed.
transpiration ratio is equal to moles of H2O, molecules of H2O transpired means lost, किती वॉटर लॉस होतोय त्याचा रेशो कशाशी, किती मॉलिक्यूल CO2 फिक्स होतात फोटोसिंथेसिस मध्ये, याला ट्रान्सपिरेशन रेशो असं म्हणतात. उदाहरणार्थ बघा, हे जे लीप आहे, या लीप मधून पाणी किती लॉस व्हायला लागलंय, H2O किती लॉस व्हायला लागलंय, त्याचा रेशो ह्या पानामध्ये चालणाऱ्या फोटोसिंथेसिस मध्ये CO2 जो आहे तो ग्लुकोज मध्ये कन्वर्ट होण्याच्या रेशोला म्हणतात ट्रान्सपिरेशन रेशो. पाणी जर जास्त लॉस व्हायला लागला तर CO2 हा ग्लुकोज मध्ये फिक्स होणार नाही, कारण फोटोसिंथेसिस मध्ये पाण्याची आवश्यकता आहे, तुम्हाला माहित आहे. 12 H2O combines with 6 CO2 gives rise to C6H12 O6 plus 6H2O plus 6O2. This is the equation of photosynthesis. हे फोटोसिंथेसिसचं इक्वेशन आहे. याच्या फोटोसिंथेसिसच्या डार्क रिएक्शन मध्ये CO2 जो ग्लुकोज मध्ये रूपांतर होतं. आता इथं बघा वॉटर आहे, वॉटर उपयोगाला आहे ना. समजा पाणी जर जास्त प्रमाणापेक्षा जास्त लॉस व्हायला लागलं तर फोटोसिंथेसिस होणार नाही आणि प्लांटची वाढ होणार नाही, प्लांट मरणार. किती वॉटर लॉस झालंय त्याचा रेशो, CO2 किती फिक्स झालाय त्याच्यावरून ट्रान्सपिरेशनचा रेशो कळतो. समजा CO2 जो जास्त फिक्सेशन ग्लुकोज मध्ये झालंय म्हणजे फोटोसिंथेसिस जास्त झाल्या आणि वॉटर आणि CO2 चं कॉम्बिनेशन जास्त झालंय, ग्लुकोज जास्त बनलेला आहे, पाणी लॉस कमी झालेला आहे असं म्हणू शकतो आपण. म्हणजे किती पाणी लॉस झालंय आणि किती CO2 ग्लुकोज मध्ये यूज केले, CO2 चं ग्लुकोज मध्ये कन्वर्ट झालं फोटोसिंथेसिस मध्ये, CO2 चं ग्लुकोज मध्ये फिक्सेशन झालं, किती वॉटर लॉस झाला आणि CO2 चं ग्लुकोज मध्ये फोटोसिंथेसिस मध्ये बघा, फोटोसिंथेसिस मध्ये CO2 चं ग्लुकोज मध्ये फिक्सेशन किती मॉलिक्यूल झाले आणि वॉटर किती लॉस झालाय, हा रेशो म्हणजे ट्रान्सपिरेशन रेशो. Molecules of H2O loss from the leaf to the molecules of CO2 fixed into glucose in the photosynthesis. फोटोसिंथेसिस मध्ये CO2 ग्लुकोज मध्ये कन्वर्ट होणं आणि H2O चं लॉस होणं, या दोघांचा रेशो म्हणजे ट्रान्सपिरेशन रेशो असं म्हणतात. ट्रान्सपिरेशन रेशो फॉर C4 plants 200 to 350 and high transpiration ratio for C3 plants. C3 plants साठी ट्रान्सपिरेशन रेशो किती असतो बघा, 500 to 1000. C4 प्लांट्स, मग पाणी लॉस कोण करायला लागलाय जास्त, C3 करायला लागलाय. C4 प्लांट्स पाणी जास्त लॉस करत नाही, C4 प्लांट्स पाणी साठवतो. C4 प्लांट्स कंजर्व वॉटर. C4 प्लांट्स जे असतात ते पाणी जास्त आपल्या शरीरामध्ये साठवतात, C3 चा जास्त लॉस होतो. हाय ट्रान्सपिरेशनचा रेशो, ट्रान्सपिरेशन जे असतो ते C3 मध्ये असतो आणि लो असतो तो C4 मध्ये असतो. ओके, हे झाले ट्रान्सपिरेशन रेशोच्या बाबतीत. झिरोफायटिक प्लांट मध्ये प्लांट हॅज less transpiration.
जे वनस्पती ड्राय एरियामध्ये वाढतात म्हणजे झिरोफायटिक कॅक्टस मध्ये पाण्याचा लॉस कमी असतो, ट्रान्सपिरेशन कमी असतं. का सांगितलं तुम्हाला? रिझन्स काय त्याला? कॅक्टस प्लांट मध्ये पाणी लॉस का कमी असतं? बघा, संकन स्टोमाटा असतो. संकन स्टोमाटा म्हणजे याच्या अगोदर मी डिस्कस केलंय तुम्हाला. झिरोफायटिक प्लांट मध्ये संकन स्टोमाटा आहे, त्यामुळे ट्रान्सपिरेशन कमी आहे, वॉटर लॉस कमी आहे. संकन स्टोमाटा म्हणजे हा गार्ड सेल, गार्ड सेलच्या वरती सबसिडरी सेल असतात. गार्ड सेलच्या वरती सबसिडरी सेल, हे सबसिडरी सेल. सबसिडरी सेल हे गार्ड सेलच्या वरती असले तर त्याला संकन स्टोमाटा. मग संकन स्टोमाटा म्हणजे सबसिडरी सेल हे गार्ड सेलच्या वर असल्यामुळं पाण्याचा लॉस कमी असतो, हे पण आहे. आणि इथं काय असतं झिरोफायटिक प्लांट मध्ये पाणी लॉस का कमी असतं? लीफ जे आहे, लीफ बिकम्स स्पाइन्स. लीफ जे असतात, आता हे कॅक्टसचं प्लांट आहे, कॅक्टसच्या प्लांट वरती जे असे काटे असतात, लहान काटे, स्पाइन्स. स्पाइन्स म्हणजे काय? मॉडिफाइड लीव्स. मॉडिफाइड लीव्स, पानं, बदललेली पानं म्हणजे स्पाइन्स. स्पाइन्स मध्ये पानं का बदलतात? पाण्याचा लॉस कमी करण्यासाठी बदलतात. हा एक फॅक्ट आहे या ठिकाणी. काही सायंटिस्टने सांगितलंय, कर्टिस या सायंटिस्टने सांगितलंय, ट्रान्सपिरेशन इज नेसेसरी इव्हिल. असं का म्हटलंय कर्टिसने? की ट्रान्सपिरेशन ही अत्यावश्यक प्रोसेस आहे प्लांटच्या लाईफसाठी. इव्हिल आहे, नेसेसरी इव्हिल आहे. का? तर पाणी वर लॉस झाल्याशिवाय वनस्पती खालून पाणी वर खेचू शकत नाही, हा एक मुद्दा आहे. ट्रान्सपिरेशन झाल्यामुळं वातावरणात कूलिंग इफेक्ट होतोय, प्लांटच्या खाली गेल्यावर आपल्याला कोल्डनेस जाणवतोय, ते ट्रान्सपिरेशन मुळे. म्हणून हे अत्यावश्यक घटना आहे असं कर्टिस या सायंटिस्टने सांगितलंय. नेसेसरी इव्हिल म्हणलंय. स्टीवर्ड हा सायंटिस्ट म्हणतोय की प्लांटला ही न वगळता येणारी घटना आहे, अनअवॉइडेबल इव्हेंट. हे कोणी सांगितलंय? स्टीवर्डने सांगितलंय. ट्रान्सपिरेशन प्लांट हे वगळूच शकत नाहीत. हा कमी करू शकतात झिरोफायटिक प्लांट, पाण्याचा लॉस कमी करू शकतात, अडॅप्टेशन्स डेव्हलप करू शकतात, परंतु न वगळणारी घटना आहे. सगळ्या प्लांट मध्ये वर पाणी लॉस होतंय, म्हणूनच पाणी वरून खाली खेचलं जातंय. आणखीन एक फॅक्ट बघा, वातावरणात जरी ह्युमिडिटी जास्त आहे, म्हणजे टेम्परेचर जास्त नाही, ह्युमिडिटी आहे, तरी पण स्टोमाटा काही प्लांटचा ओपन असतो. हे काही फॅक्ट्स तुम्हाला माहित पाहिजे. प्रश्न विचारतात, कोणी सांगितलंय ट्रान्सपिरेशन नेसेसरी इव्हिल? कर्टिस या सायंटिस्टने सांगितलंय. कर्टिस या सायंटिस्टने सांगितलंय की ट्रान्सपिरेशन ही नेसेसरी इव्हिल प्लांटसाठी आहे. आणि स्टीवर्ड या सायंटिस्टने सांगितलंय की ट्रान्सपिरेशन ही न वगळता येणारी घटना प्लांटसाठी आहे. आणि वातावरणात जर ह्युमिडिटी लेस असेल तर स्टोमाटा तरी पण काही प्लांटचं ओपन असतं. ह्युमिडिटी ॲट हाय ह्युमिडिटी, ह्युमिडिटी जरी जास्त असली तर ट्रान्सपिरेशन लेस असतं. वातावरणात ॲट हाय ह्युमिडिटीला ट्रान्सपिरेशन रेट असतं, तरी पण काही प्लांटचा स्टोमाटा ओपन असतो. At high humidity, transpiration less, but stomata remain open in some plants. म्हणजे ट्रान्सपिरेशन जरी लेस असलं ऍट हाय ह्युमिडिटी, वातावरणात ह्युमिडिटी जास्त आहे, पाण्याचा लॉस कमी असणार ना त्यावेळेला, उन्हाळा जास्त नसतो, ह्युमिडिटी असली तर काही प्लांटचा स्टोमाटा हा तसाच ओपन राहतो असं आपण म्हणू शकतो. हे काही सायंटिस्टने हे काही स्टेटमेंट दिलेत. न वगळता येणारी घटना म्हणजे प्रत्येक प्लांट मध्ये ट्रान्सपिरेशन झालंच पाहिजे, तरच पाणीवर ऍब्झॉर्ब करून घेतलं जातं. ही प्लांटला नेसेसरी इव्हिल आहे, अत्यावश्यक घटना आहे. वरती पाणी लॉस व्हावं लागलंय म्हणून खालून वर पाणी खेचलं चाललंय. आणि न वगळता येणारी घटना आहे. प्लांट आपल्या बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करायचं असेल तर काही प्रमाणात पाणी लॉस केलं पाहिजे, परत नवीन फ्रेश पाणी ऍब्झॉर्ब करून घेतलं पाहिजे. अशा प्रकारे म्हणूनच हे स्टीवर्ड आणि कर्टिस यांनी काही स्टेटमेंट्स दिलेले आहेत, त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात, लक्षात द्या. ओके, आता आपण याच्यानंतर काय स्टडी करायचा आहे? पाणी कसं वनस्पती लॉस करते निसर्गात, त्यामुळं ट्रान्सपिरेशन पाणी लॉस व्हावं लागलं आणि खाली वरून पाणी खालून वर पाणी चाललंय, त्याला ट्रान्सपिरेशन पुल
ही डिक्झॉन आणि जॉली याने कोहेजन टेन्शन थेरी सांगितली, ती स्टडी करायची. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपल्याला कोहेजन टेन्शन थेरी फॉर वॉटर मूवमेंट अप इन प्लांट. प्लांट मध्ये पाणी वर जाणं म्हणजे असेंट ऑफ सॅप होणं, वॉटर आणि मिनरल, त्यासाठी कुठली थेरी स्टडी करायची आहे? कोहेजन टेन्शन थेरी. हे कोणी प्रपोज केलेला आहे? डिक्झॉन अँड जॉली. ही थेरी आपल्याला या ठिकाणी लर्न करायची आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. तर समजा एक प्लांट आहे, तर या प्लांटहून रूट मधून काय येतं? त्याला वॉटर आणि काय येतं? मिनरल्स येतात. वॉटर आणि मिनरल आल्यावर हे वॉटर आणि मिनरल वरती कसं जातात? तर इथं काय प्रोसेस होते पानामध्ये? ट्रान्सपिरेशन होतं. ट्रान्सपिरेशन म्हणजे पानामधलं काय लॉस होतं? वॉटर लॉस होतो. आणि वॉटर लॉस झाल्यामुळं इथं एक असा पूल क्रिएट होतो, ओढ क्रिएट होतो. ते ओढ जे आहे खालून वर असं पाण्याला ओढतं, त्याला म्हणतात ट्रान्सपिरेशन पूल. त्यासाठी काही सायंटिस्टने अशी थेरी सांगितली, ती कोहेजन टेन्शन थेरी. त्या थेरी प्रमाणे पाणी आणि मिनरल वरून खालून वर कसं जातात, ती ह्या थेरी प्रमाणे लर्न करायचं पुढच्या व्हिडिओमध्ये.